देशामध्ये परत एकदा मारामारीचं राजकारण सुरू झाले। संसदेत आलंय पुश राजकारण। प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या विरोधात राहुल गांधी अशी सगळीकडे चर्चा होताना दिसते। नक्की कोणी कोणाला मारलं आणि कोणी कोणाला हाणामारी केली बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। राहुल गांधींनी एका खासदाराला धक्काबुक्की केल्यानं भाजप खासदार प्रताप सारंगी यांच्यावर तुटून पडल्याचा आरोप भाजपने केलाय। या हाणामारीत सारंगी आणि भाजपचे दुसरे खासदार मुकेश राजपूत दोघंही जखमी झालेत। संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्णपणे आता गोंधळात बुडाले। अदानी ते गृहमंत्री अमित शाह यांचे भीमराव आंबेडकरांवरील वक्तव्य आणि आता संसदेच्या संकुलात हाणामारी झाल्याने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे। भाजपचे 2 खासदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। भाजपने राहुल गांधीवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय, तर राहुल आणि प्रियंका गांधीसह संपूर्ण काँग्रेस पक्षाने भाजपवर देखील परत प्रत्यारोप केलाय। या स्थितीत आता नक्की हा काय घोटाळा आहे, हे काय प्रकरण आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। गृहमंत्री अमित शाह यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्ष संसदेत निदर्शनं करत होता। त्याच वेळी भाजपकडूनही काँग्रेस विरोधात निदर्शनं करण्यात आली। या दरम्यान गुरुवारी सकाळी 10:40 वाजता काँग्रेस संसदेच्या मकर गेटवर निषेधार्थ येत होते। यावेळी मकरद्वार येथे भाजपही उभा होता। अशात भाजप आणि काँग्रेसचे खासदार एकमेकांसोबत उभे आले होते। दोनही बाजूंनी घोषणाबाजी जोरदार सुरू होत्या। ही घटना सुमारे 20 मिनिटं तरी चालली। भाजपच्या खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मागे ढकलण्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। भाजपचेही तेच म्हणणे आहे। या दरम्यान राहुल गांधींनी एका खासदाराला धक्काबुक्की केल्यानं भाजप खासदार प्रताप सारंगी यांच्यावर प्रचंड मोठ्या जखमा झाल्यात असं देखील सांगितलं जातंय। या हाणामारीत भाजपचे दुसरे खासदार मुकेश राजपूत देखील जखमी झाल्याचं सांगितलं जातंय। या संपूर्ण घटनेबाबत प्रताप सारंगी यांनी असं सांगितलं की मी पायऱ्यावर उभं होतो। राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला आणि तो खासदार माझ्या अंगावर येऊन पडला, त्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो। काँग्रेसचे राज्यसभा खासदार के.सी. वेणुगोपाल असं म्हणाले की प्रत्यक्षात भाजप खासदारांनी राहुल गांधींना घेरले। भाजप खासदारांनी जाणून बुजून राहुल गांधींना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांचा मार्ग अडवला। या संदर्भात आम्ही सभापतीकडे तक्रार केली आहे। काँग्रेसचे आणखी एक खासदार प्रमोद तिवारी असं म्हणाले की काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकच्या इतर नेत्यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची दोघंही मागणी करत होते। आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं केल्याचे सर्वांनीच पाहिलं। यानंतर आम्ही संसदेत जाण्याचा प्रयत्न केला, पण भाजपने आमचा मार्ग अडवला आणि आम्हाला संसदेत जाऊच दिलं नाही। या हाणामारीत आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे खाली पडले, बरेच लोक खाली पडले। संपूर्ण घटनेवर काँग्रेसचे खासदार वेणुगोपाल, के. सुरेश आणि माणिकम टागोर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे। आम्ही मकर गेटमधून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या खासदारांना आत जाण्यापासून रोखण्यात आल्याचं त्यात म्हटलंय। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सत्ताधारी पक्षाच्या 3 खासदारांनी गैरवर्तन केले। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान असं म्हणाले की राहुल गांधींनी बळजबरी संसदेत प्रवेश केला, त्यांच्या धक्क्यामुळे आमचे 3 ते 4 खासदार खाली पडले। भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोघांनाही गंभीर जखमा झाल्यात। सारंगी गंभीर जखमी असून मुकेश राजपूतला ICU मध्ये दाखल करण्यात आलंय। दोघांनाही प्रचंड रक्तस्राव झालाय। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा या बाबतीत असं म्हणाले की काँग्रेस आता हतबल झालेली आहे। राहुल गांधींनी आमच्या खासदारांना मारहाण केली आहे। आमचे 2 खासदार जखमी झाले असून त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यासोबत नागालँडच्या भाजप महिला खासदार
खासदार फॉगनॉन यांनी देखील राहुल गांधी विरोधात अशी तक्रार केली आहे की राहुल गांधींनी मला सुद्धा धक्काबुक्की केली आहे, तो एक प्रकारचा अत्याचार झालाय। राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर यांनी असं सांगितलं की महिला खासदार रडत माझ्याकडे आली होती। माझ्याकडे अशी माहिती आहे, खासदार मला भेटले आहेत, मी यावर चर्चा करत आहे, तिला मोठा धक्का बसलाय, मी या प्रकरणाकडे लक्ष देतोय। महिला खासदारांनीही राहुल गांधीवर मारहाणीचा आरोप केलाय। नागालँडचे भाजप खासदार कोन्याक असं म्हणाले की मी राज्यसभेच्या अध्यक्षांना भेटलो होतो, मी माझ्या सुरक्षतेची मागणी करतोय, माझे हृदय सध्या खूप जड झालंय, आज मी बाहेर शांततेने आंदोलन करत होतो, राहुल गांधी अगदी जवळ येऊन माझ्या उभे राहिले, मी अस्वस्थ झालो, राहुल गांधी माझ्यावर ओरडायला लागले। अशा परिस्थितीत स्त्रीवर ओरडणे राहुल गांधींना शोभत नाही, मी खूप दुःखी आहे, मला आता सुरक्षेची गरज आहे आणि मला सुरक्षा हवी आहे। आता एकंदरीतच या संपूर्ण घटनेवर नक्की राहुल गांधी काय म्हणालेत ते सुद्धा बघून घेऊयात। प्रताप सारंगी यांच्या आरोपानंतर राहुल गांधी असं म्हणाले की सर्व काही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले, मी घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो, भाजप खासदारांनी मला धक्काबुक्की केली आणि धमक्या देखील दिल्या, खरगे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, धक्काबुक्की करून काही होत नाही, भाजपचे खासदार आम्हाला संसदेत जाण्यापासून कधीच रोखू शकणार नाही, असं राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं। पुढे ते असं म्हणाले की मला संसदेच्या आत जायचे होते, पण मला भाजपच्या लोकांनी जाऊ दिलं नाही, संसदेत जाणे हा माझा अधिकार आहे, मला रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय, आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखण्यात आले, भाजपच्या खासदारांनी मला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि उलट तेच आता माझ्यावर आरोप करतायत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय। आता राजकारणाचं रूप मारहाणीमध्ये आणि मारामारीमध्ये बदलल्याचं आपल्याला दिसून येतंय। विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी एकमेकांमध्ये मारहाणी करताना दिसून येत आहे। आता यामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला नक्की काय वाटतं, या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।